मग ते कारण संपलं का? अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही. अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही. 2 मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले. हा या सरकारला लागलेला काळीमा आहे. 2 मंत्री गेले एकाच गटाचे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवतायत, पैसे मोजताना दिसत आहेत, असे असंख्य विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यानं, आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे. धनंजय मुंडे नंतर आता माणिकराव कोकाटे. नाही, कोकाटे ही हिट विकेट आहे. कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे. जर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली. ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे. पण राऊत साहेब, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोकाटेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. पण तो का असावा असं तुमचं मत आहे? अजूनही सुरू आहे. आम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहतो हा संदेश त्यांनी दिला. त्याच्यामुळे सर्व भ्रष्टाचारांनी जे आमदार खासदार नेते आहेत भ्रष्ट, त्यांनी आमच्या पक्षात यावं, तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल, हा तो संदेश आहे. तसं नसतं तर अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले नसते. अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले, हा सुद्धा तो संदेश आहे. काही करा आणि आमच्याकडे या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा संदेश महाराष्ट्रात फडणवीस देत आहेत, हा संदेश दिल्लीमध्ये अमित शहा देत आहेत. ड्रग्स प्रकरणाचा तुम्ही उल्लेख केला, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत प्रकाश शिंदे, त्यांनी असं म्हटलंय की त्या ड्रग्स कारखान्याशी माझा काही संबंध. चौकशी व्हायला काय हरकत आहे? तुषार दोशी पोलीस अधीक्षक यांनी ज्या पद्धतीनं चौकशीतून आणि FIR मधून त्यांची नावं वगळलेली आहेत, काल मला वाटतं पुरेशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिलेली, त्याच्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे. ड्रग्स रॅकेट आपल्या घरापर्यंत पोहोचलाय, तुमची आता पळापळ चाललेली आहे. तुषार दोशी जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड तुम्ही चेक करा. मंत्रालयातून आणि उपमुख्यमंत्रीच्या कार्यालयातून आणि नंदगिरीवरून किती आणि कसे फोन सातत्याने जात होते सातारच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात, हे तुम्हाला कळेल. मग का धावाधाव का झाली? राऊसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही पवार आणि त्यांचे पक्ष एकत्र येण्याची एकूण प्रक्रिया किंवा तशी चर्चा जोरात आहे. तुमचं काय मत आहे? कारण शरद पवारांचा पक्ष फुटून अजित पवार बाहेर पडले, वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. त्यानंतरही असं म्हटलं जातं की भाजपचा पराभव करण्यासाठी काही ठिकाणी हे पक्ष युती करणार आहे. आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार? हिंमत आहे का? म्हणजे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात. म्हणजे अजित पवारांचं, अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार जे भाजपच्या युतीमध्ये आहेत किंवा भाजपच्या पालखीचे भुई आहेत, ते भाजपचा पराभव कसा करणार? काही तर्क पटतील अशा पद्धतीनं विधानं करणं गरजेचं आहे. हा, आम्ही राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आहेत तो भाजपचा पराभव करण्यासाठी. कारण राज ठाकरे भाजपाच्या कोणत्याही गटात किंवा गोटात नाहीत, उद्धव ठाकरे नाहीत, आम्ही दोघे एकत्र आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपचा पराभव करायचा आहे. पण अजित पवार हे भाजपचा पराभव कसा करतील? एकनाथ शिंदे भाजपचा पराभव कसा करतील? लगेच तुरुंगात जातील. हे तो विचार जरी मनामध्ये आणला आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहाचे पक्ष आहेत. सातत्याने विरोध केला जातोय. धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटतात, मात्र महायुतीच्या ज्या इथे बैठका होतात ते नवाब मलिकांचा विरोध केला जातो. नाही, नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत विषय. म्हणाले की जर भाजप